23/5/2026 माओवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त. माओवाद्यांनी पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनासहित करण्यात आले होते नष्ट. माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र आणि स्फोटके साहित्यांचा वापर सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने गोपनीयरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवत असत. या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इत्यादी प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करून आणण्यास केला जात होता. गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक 16 मे 2026 रोजी ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता माओवाद्यांनी पोमके बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती आणि इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती मिळाल्याने दिनांक 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली आणि प्राणहिता यांच्या संयुक्त 6 तुकड्या आणि BDDSचे 2 पथक शोध मोहीम राबवणे या कामी रवाना करण्यात आले होते. दिनांक 22 मे 2026 रोजी पोमके बिनागुंडाच्या उत्तरेकडील असलेल्या जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालून BDDSच्या जवानांनी सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली असता एक लेथ मशीन, BCL पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग, ड्रिलिंग मशीन, जिगसॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फुटबॉल पाईप, 20 फूट इत्यादी माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरून मिळालेले सर्व माओवादी साहित्य पथकातील जवानांच्या सहाय्यानं जागीच नष्ट करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री कार्तिक मथिरा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुल राजजी, पोलीस उप अधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली प्राणहिता आणि BDDS पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.